आपले सर्वांचे न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये सहर्ष स्वागत आहे आणि मी अनिल वानखडे। आता तुम्हाला माहितच आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेवरती आपण एक दोन व्हिडिओज बनवलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एक नवीन विषय घेऊन बोलायचा आहे। तर तुम्हाला माहितच आहे की जो काही युवा कार्य प्रशिक्षण योजना उर्फ लाडके भाऊ यांचा जो कालावधी आहे त्यामध्ये मी सुद्धा आहे। यांचा जो कालावधी आहे तो संपुष्टात आलेला आहे। काहींचा 28 तारखेला होणार आहे, काहींचा 20 तारखेला कंप्लीट झालेला, काहींचा 10 तारखेला कंप्लीट झालेला आहे। याच महिन्यामध्ये, हा महिना कोणता आहे? फेब्रुवारी महिन्यामध्ये। आता तुम्हाला माहितच आहे। तर हे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थ्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, यामध्ये कोणतीही शंका वगैरे नाही आहे। तर खरोखरच हे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत हे वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। तर आता सरकार त्यांच्यावरती जो कार्यमुक्तीचा आदेश देत आहे आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी 6 महिने कंप्लीट केले अशांना जे काही प्रमाणपत्र आहेत ते वाटप होणार आहे। तर हे सर्व बरोबर आहे। सरकारने जी योजना राबवली हे पण चांगली आहे। मला एक बोलायचं आहे, आता जवळपास काल परवा पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे 20 लाख घरकुल जे आवास योजना आहे त्यामधील 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 15,000 रुपये हा जमा केला आहे। तुम्हाला माहितच आहे की केंद्र सरकारने राज्य सरकार यांना जे ग्रामविकास सचिव आहेत यांना 100 दिवसाचा आराखडा दिला होता। जे काही 20 लाख घरकुल आहेत ते मंजूर करून घेणे आणि त्यांचं जे काही मंजुरी पत्र आहे ते वाटप करून देणे। तर हा 100 दिवसाचा कालावधी त्यांनी दिला होता। तर तो जो कालावधी आहे तो जवळपास 45 दिवसातच यांनी पूर्ण केलेला आहे। ते कोणामुळे शक्य झालेलं आहे हे मला सरकारला विचारायचं आहे। ते कोणामुळे शक्य झालं? तर जे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यामुळेच ते शक्य झालेलं आहे आणि 100 दिवसाचं नियोजन त्यांनी 45 दिवसात करून दिलेलं आहे। हे जर समजा प्रशासनामधील जर कार्यकारी किंवा अधिकारी असते तर यांना 100च्या पेक्षा जास्त दिवस लागले असते। तुम्हाला माहितच आहे जे आपले बांधव जे लाडके भाऊ आहेत ते ग्रामपंचायत स्तरावरती, पंचायत समिती स्तरावरती, जिल्हा परिषद स्तरावरती कार्यरत आहेत मोठ्या संख्येने आणि त्यांना जे काही इलेक्शन्स आहे, इलेक्शन्सचे कामं भरपूर आणि त्याचप्रमाणे घरकुलांचे कामं, वेगवेगळ्या क्षेत्रातील कामं, जो काही शालेय शिक्षण विभाग आहे त्याच्यातील कामे, त्यांना रविवारला पण त्यांनी सुट्टी दिली नव्हती। सलग त्यांना कामावरती बोलावलं आणि त्यांनी पण त्यांच्या सांगण्यानुसारच कामे केलेली आहेत आणि यांनी एवढ्या प्रामाणिकपणे कामे केली की हा जो 100 दिवसाचा जो त्यांनी केंद्र सरकारने राब दिला होता तो 45 दिवसात पूर्ण झालेला आहे। तो कोणामुळे? तर निव्वळ आपले जे काही लाडके भाऊ आहेत यांच्याच सहकार्याने ते झालेलं आहे। तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आता तुम्ही कार्यमुक्त करा, परंतु आता त्यांची पुढची रोजगाराची दिशा काय? त्यांनी प्रशिक्षण घेतलं, आता ते कुठे जाणार आहेत? त्यांना कारकुनी सिस्टीमचं तुम्ही शिक्षण दिलेलं आहे। तर माझं म्हणणं आहे तुम्ही प्रत्येकाला स्टायपेंड देता। जे शेतमजूर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पीएमचा हप्ता देता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देता। ज्या स्त्रिया आहेत त्यांना तुम्ही लाडके बहिणीचा दर महिन्याला 1500 रुपये किंवा 2100 रुपये तुम्ही देता। त्याचबरोबर त्यांना एसटी बसमध्ये सवलत आहे भाड्यामध्ये 50% आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा 75 वर्षाच्या वरील त्यांना फ्रीमध्ये एसटीचं आहे। आणि जे काही बेरोजगार आहे यामधील जो मधला जो वर्ग आहे त्या बेरोजगारांना तुम्ही काय देता? बेरोजगार भत्ता तरी तुम्ही त्यांना देता का? मला हेच विचारायचं आहे। त्यांना बेरोजगार, तुम्ही जर आता प्रशिक्षण दिलं, जे कोणी बेरोजगार असतील त्यांना तुम्ही बेरोजगार भत्ता द्यायला पाहिजे। कमीत कमी महिन्याला जर तुम्ही 5,000 रुपये बेरोजगार भत्ता जर दिला तर त्यांचा जो काही प्रश्न आहे तो मिटेल। तुम्ही जर बेरोजगार भत्ता देत नसाल तर तुमचं जे कमाईचं साधन आहे हे बेरोजगार युवकच आहेत। तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक जर व्हॅकंट काढली तर एका व्हॅकंटला एमपीएससीच्या 10 लाख मुलं फॉर्म्स भरतात किंवा इतर टीसीएस किंवा आयबीपीएस कंडक्ट ज्या एक्झाम्स करते त्याच्यामध्ये सुद्धा 8, 9, 10 लाख मुलं फॉर्म भरतात। एका मुलाची फीज असते 1000 रुपये। तर त्या 1000 रुपयाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते किती होते? तर हा जो बेरोजगार आहे हा कुठेतरी
निराशेच्या गर्तेत जात आहे आणि तुम्ही त्याला फी सुद्धा आकारता 1000 रुपये. मग माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर समजा याला जर बेरोजगारी भत्ता देत नसाल तर त्याला जे काही एक्झाम्स तो देत असतो त्या एक्झाम वरील जे काही शुल्क आहे ते शुल्क कमी करून किंवा शून्य असं करायला पाहिजे, किंवा वर्षाला त्यांच्याजवळून एक रोख रक्कम असते 1000-2000 रुपये तुम्ही भरून पूर्ण वर्षभरात जेवढ्या एक्झाम असतात तेवढ्या फ्री त्यांना करून द्यायच्या आहेत. नाहीतर तुम्ही या बेरोजगारांना काय द्या, बेरोजगारी भत्ता हा द्यायला पाहिजे. प्रत्येक समाजातील जो काही घटक आहे त्या घटकाला तुम्ही योजना दिलेल्या आहेत, परंतु जो काही बेरोजगार तरुण आहे यांना तुम्ही कोणत्याही प्रकारची योजना दिलेली नाही. आता जे काही युवा कार्यप्रशिक्षणार्थीची जे काही योजना आहे ते तुम्ही आता बंद करू पाहत आहेत, परंतु त्यानुसार तुम्ही ते प्रशिक्षण दिलं आणि त्यानुसार तुम्ही रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत नाही. तुम्ही जर रोजगार देत नसाल तर जो काही ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं जोपर्यंत त्याला जॉब लागत नाही तोपर्यंत तुम्ही बेरोजगारी भत्ता जवळपास 5000 रुपये महिन्याला त्याला देणे हे अत्यावश्यक आहे आणि तो त्याचा हक्कच आहे. नाहीतर जे काही फीज आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या त्या फीज त्याला माफ करायला पाहिजेत. तसा तर तुमचा खूप वेस्टेज पैसा जातो. आणि एक ही जी योजना आहे महत्वाकांक्षी तुम्ही प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि यांना जर तुम्ही शासनाच्या प्रवाहात जर आणायचं असेल तर माझ्या मते हे जे कंत्राटदार आहेत ते वेगवेगळे फीज वगैरे घेतात, 1-1.5 लाख रुपये घेतात. आता या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर जिथं कंत्राटी भरती होणार आहे त्या कंत्राटी भरतीवरती हे जे काही बेरोजगार ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे यांना प्रथमतः प्राधान्य देण्यात यावं आणि त्यांना कंत्राट भरतीवरती जॉईन करून घेण्यात यावं. आता विचार केला तर पूर्ण जिल्हाभरात जर म्हटलं वेगवेगळ्या आस्थापना जर म्हटल्या तर संपूर्ण जर कंत्राटदार जर आपण जर म्हटलं 1 ते 2000 त्याच्यापेक्षा जास्त एका जिल्ह्यामध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते कंत्राटीनुसार कार्यरत आहेत. तर त्याचप्रमाणे तुम्ही जर कंत्राटी काढत असाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पकडलं, लहान जिल्ह्यामध्ये पकडलं 1000-1200 किंवा 1500 मुलं यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना त्या जो कोणी कंत्राटदार असेल तर त्यांना त्यांची नावं हे रेफर करण्यात यावे आणि जे प्रशिक्षणार्थी असतील त्या प्रशिक्षणार्थीमधूनच ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे असेच जे काही कॅन्डिडेट आहेत त्याच कॅन्डिडेटना कंत्राटी म्हणून ठेवण्यात यावं. अदरवाईज जे बाकीचे आहेत ज्यांनी प्रशिक्षण कंप्लीट केलं नाही त्यांना संधी न देता यांना प्रथमतः प्राधान्य द्यावं आणि जर प्रशिक्षणार्थी मिळाले नाही तर जे बाकीचे जे आहेत ज्यांनी प्रशिक्षण घेतलं नाही अशांना तुम्ही प्राधान्य द्यावे असं माझं एक प्रांजळ मत आहे. तर व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.